नमस्कार, मी डावकर आदित्य आणि आपण पाहतात ट्रुथ एक्स न्यूज। महाराष्ट्र राजकारणात पुन्हा एकदा एका मोठ्या खेळाची चर्चा सुरू झाली आहे। निमित्त आहे आगामी विधान परिषद निवडणूक 2026। पण ही निवडणूक साधी सुधी नाही, ही निवडणूक आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाची। येत्या 13 मे 2026 रोजी उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपत आहे। प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे पुन्हा सभागृहात जाणार की महायुती त्यांच्यासाठी चक्रव्यूह रचणार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विधान परिषदेचं ते गणित, जे मविआसाठी डोकेदुखी ठरू शकतं। सर्वात आधी आकड्यांकडे वळूया। विधान परिषदेच्या एका जागेसाठी साधारण 26 ते 27 आमदारांच्या मतांची गरज असते। 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर चित्र पूर्णपणे बदललं आहे। महायुतीकडे भाजप, शिंदे गट, अजित पवार गट प्रचंड बहुमत आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीचं संख्याबळ निम्म्याहून कमी झालंय। ठाकरे गटाकडे स्वतःचे पुरेसे आमदार नाहीत। याचाच अर्थ उद्धव ठाकरेंना निवडून येण्यासाठी पूर्णपणे काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या मेहरबानीवर अवलंबून राहावं लागणार आहे। पण काँग्रेस स्वतःचा उमेदवार उभा करणार की ठाकरेंना साथ देणार, हा सर्वात मोठा सस्पेन्स आहे। आता येऊयात सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर। विधान परिषद निवडणुकीत पक्ष देश व्हीप लागू होत नाही, म्हणजेच कोणत्या आमदाराने कोणाला मतदान केलं हे कोणालाही कळत नाही। इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा विधान परिषदेची निवडणूक आली तेव्हा क्रॉस वोटिंग झालं आहे। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची जोडी रणनीती आखण्यात माहीर मानली जाते। महायुतीचा प्रयत्न असेल की मविआची मते फोडून ठाकरेंना अडचणीत आणायचं। जास्तीचा उमेदवार उतरवला तर ही निवडणूक उद्धव ठाकरेंसाठी खऱ्या अर्थाने अग्निपरीक्षा ठरेल। चर्चा तर अशी आहे की महायुती जाणीवपूर्वक मविआच्या आमदारांना आकर्षित करण्यासाठी पडद्यामागून हालचाली करत आहे। विधानसभेत मिळालेल्या मोठ्या विजयानंतर महायुतीचा आत्मविश्वास वाढलेला आहे। उद्धव ठाकरेंना विधान परिषदेपासून रोखणं हा मविआच्या मनोधैर्यावर मोठा आघात असू शकतो। तर तुम्हाला काय वाटतं? गुप्त मतदानाचा फायदा घेऊन उद्धव ठाकरेंचा पत्ता कट करेल की उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आपली जादू दाखवून निवडून येतील? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। अशाच राजकीय विश्लेषणासाठी ट्रुथ एक्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।